SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यूट्यूब वृत्तवाहिनीवर आपले स्वागत. दशावतार या चित्रपटाचा रिव्ह्यू समीक्षण. दशावतार कोकण राखणदारांचा मनोवेधक थरार. शीतावरून भाताची परीक्षा आणि टीझरवरून सिनेमाची परीक्षा, त्याप्रमाणे हा रिव्ह्यू हे समीक्षण आहे. बहुप्रतीक्षित दशावतार या चित्रपटाचे हे रिव्ह्यू हे आहे परीक्षण. दशावतार कोकण राखणदारांचा मनोवेधक रोमांचक थरार. 12 सप्टेंबर 2025 पासून हा चित्रपट जवळच्या चित्रपटगृहात प्रसारित होत आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित दशावतार. संगीत व पार्श्वसंगीत AV प्रफुल्लचंद्र यांचे आहे. झी म्युझिक मराठी यांच्या माध्यमातून दशावतार ह्या चित्रपटाची गीते पाहायला व ऐकायला उपलब्ध आहेत. संवाद आणि गीतरचना गुरु ठाकूर यांनी केली आहे. अत्यंत महत्त्वाची लक्षवेधक बाब म्हणजे सुप्रसिद्ध चित्रकार, गायिका आणि यूट्यूबवरील सर्व सद्गुणसंपन्न अशी कॉन्टेंट क्रिएटर, कोकणच्या मातीत, कोकणाच्या निसर्गात सदैव रमणारी कोकण कन्या स्वानंदी सरदेसाई हिने प्रथमच पहिलेच प्रेमगीत दशावतार ह्या चित्रपटामध्ये गायले आहे आणि तिचे लाखो व्ह्यूअर्स प्रशंसेचा वर्षाव करत आहेत आणि दशावतार चित्रपट पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक झाले आहेत. स्वानंदी सरदेसाई आणि साहिल कुलकर्णी यांनी गायलेलं ऋतुचक्र प्रेमगीत कलाकार प्रियदर्शनी इंदलकर आणि सिद्धार्थ मेनन यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. दशावतार या चित्रपटाचे निर्माते आहेत सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितीन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, विनायक जोशी. प्रेझेंटेड बाय उमेश कुमार बन्सल, भवेश जानवलेकर. सुबोध खानोलकर लिखित व दिग्दर्शित दशावतार हा चित्रपट अत्यंत मनोवेधक व रोमांचक आहे. दशावतार ह्या चित्रपटात अत्यंत नामवंत कलाकार आहेत. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, रवी काळे, विजय केंकरे, भरत जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, सुनील तावडे,
अभिनय बेर्डे, मायबाप, बंधू भगिनी, रसिक प्रेक्षक हो, तुम्ही कोकणकर असा किंवा नसा, पण सर्व रसिकांना दशावतार हा मनोवेधक रोमांचक चित्रपट मनोमन झपाटून टाकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आधीचे सर्व रेकॉर्ड्स तोडणारा होणार आहे. हा महामनोवेधक महारोमांचकारक चित्रपट पाहण्यास 12 सप्टेंबर 2025 पासून सर्वांची पावले चित्रपटगृहाकडे वळतीलच.
येत्या महाशिवरात्रीत माझ्या आयुष्यातलो शेवटचा दशावतार. त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचले की माझं नवस पूर्ण झालो. काही हजार वर्षांपूर्वीपासूनचं देवस्थान हे राखणदार. राखणदारा कोण मोठो नाही. माझी आजी माका सांगा, कात्रोबाच्या रानात रात्रीचो राखणदार फिरता म्हणा. आमचा सगळ्यांचा भला करे महाराजा. तुका 1000 वेळा सांगलंय, प्रत्यक्ष यम जरी इलो तरी रात्रीचा घराबाहेर पडायचा नाही म्हणून. टेंशन तो होगा ना. अरे जंगल अपने बाप का साहेब येताना एकदम खिसकीला खोपडी काय. पण मी तुझ्या काहीच कामाचा नाही. तुझ्यासारखाच माणूस हवाय मला. तो करताय सगळं. कोण? राखणदार. तो राखणदार तुमच्या डोक्यात आहे, डोक्यात. जंगलात फक्त जनावर असतात. पण मी आहे ना, गांजील आहे, गांजील. एकदा मागे लागलो ना तर सुजवल्याशिवाय थांबत नाही. अमोशाच्या रात्री हत्या झाली असा. आत्मा नाही, शरीर पण आपल्या बरोबरच आहे. तो देव नाहीये गायब व्हायला. पण तो देवाचा माणूस आहे. तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाईल.